माझ्या बरोबर हे आता साहेब आले होते, ते कुठे गेले? वो तो गया साहब। गया मतलब? वो आप उधर फोन पे बात कर रहा था, वो उधर चला गया। अच्छा। आपको कुछ और चाहिए साहब? नहीं। पैसा? नहीं नहीं, वो सब दे के गया है। वहिनी विक्रम निघालाय गोव्या. सर ते फिंगरप्रिंट्स वाले बोरकर आले. ओके. वहिनी एवढ्या रात्री गुड जॉब. डॅम गुड जॉब. गुड मॉर्निंग सर. सर मुंबईमध्ये लँड झाला? ग्रेट सर. बरं सर, मिस्टर बुटालांबरोबरची मीटिंग मी पोस्टलन शेड्यूल करते, सो दॅट यू विल गेट सम टाइम टू रेस्ट. कॅन्सल कर. काय? आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर. मी ऑफिसला येत नाहीये. सर पण मिस्टर बुटालांबरोबरची मीटिंग आपण ऑलरेडी 2दा कॅन्सल केली. ह्यावेळेला परत जर का असं केलं तर इट विल नॉट पेंट अ गुड पिक्चर ना. मला शिकवायची गरज नाहीये. मी सांगतोय तेवढं तर. ओके सर. अभय, तू मला टोमणी मारायला फोन केलायस? तू कुठेतरी खोल समुद्रात कुठल्या तरी शिपवर आहेस. हा माझा फॉल्ट असू शकत नाही ना. लिसन, मी तुला नंतर कॉल करते. मला उशीर होतो. अभय, आय सेड आय टॉक टू यू लेटर. कोण? आणखी कोण? अभय, माझा नवरा. फिंगरप्रिंटचे रिपोर्ट्स आलेत, पण त्याचा काहीच उपयोग नाही. उपयोग नाही म्हणजे? कारण बेडरूम मध्ये आणि विखुरलेल्या सामानावर ज्या फिंगरप्रिंट सापडल्यात त्या घरातल्याच माणसांच्या, बाहेरच्या माणसाचा एकही ठसा नाहीये. आणि दुसरा एक कन्फ्युजिंग पॉइंट असा आहे की तो माणूस नेमका आत कुठून आला. कारण मी घराचे सगळे एंट्रन्स, सगळ्या खिडक्या चेक केल्या. कुठेही लॉक तोडल्याचं किंवा ग्रिल उचकटल्याची खूण नाहीये. याचा अर्थ तो माणूस सरळ दारातून आत आला. त्याच्याकडे घराची किल्ली नको का? आणि आमच्यापैकी कुणीही त्याला दार उघडलेलं नाहीये. याचा अर्थ त्याच्याकडे घराची किल्ली आहे. म्हणजे आमच्या घराच्या किल्ल्या त्याच्याकडे? काका, आजकाल 100 रुपयात डुप्लिकेट चाव्या करून मिळतात. यू मीन टू से आमच्या घराच्या किल्ल्या आहेत त्याच्याकडे? शक्यता नाकारता येत नाही. मी सगळी लॉक्स बदलतो आजच्या आज. माझ्यासाठी हे लग्न म्हणजे एक ओझं आहे जे मी टाकून देऊ शकत नाही, म्हणून खांद्यावर घेऊन वागवते. ते प्रेम, ते पॅशन सगळं संपलं आता. तो शिपवर असतो ना, ते 6 महिने मला सुखाचे वाटतात. मी सिन्सिअरली सांगते विक्रम, मला हे सगळं नको होतं. असं खरंच प्रेम होतं अभयवर. होतं? असेलही कदाचित. पण आता आमच्या दोघांमध्ये एवढे डिफरन्सेस आलेत की सगळं आता नकोसं वाटतं. मग तुम्ही वेगळे का नाही होत? हा प्रश्न माझ्याही मनात अनेक वेळा आलाय विक्रम. जर सगळंच मला एवढं असह्य झालंय तर मग मी हे लोढणं फेकून का देत नाही. सुदैवाने आम्हाला मूलबाळही नाही. पण हे इतकं सोपं नाहीये विक्रम. अभय मला इतका सहजासहजी नाही सोडणार. अभय बरोबर असताना सतत त्याला आवडेल असं वागण्याचा, त्याला प्लीज करण्याचं बर्डन असतं माझ्यावर. पण तुझ्या बरोबर असताना मला कुठलाही अभिनिवेश आणावा लागत नाही. तुझ्या बरोबर असताना अनन्या फक्त अनन्या असते. नाहीतर तिला कुठल्या तरी मिसेस अनन्या अभय सामंतचा बुरखा घालून वावरावं लागतं. आणि त्या बुरख्यामध्ये तिची घुसमट व्हायला लागली. निघूया, उशीर होता. उशीर झालाय. सगळ्यालाच खूप उशीर झाला.